श्री केदाराय नमः। ओम नमो श्री गजवंदना। गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा। नमन माझे साष्टांगी। धन्य धन्य पौगंड ऋषी पत्नी विमलांबुज गुणराशी दोघेही भजती सदाशिवाशी अन्यय भावे सर्वदा एकदा त्रयमासी शुक्ल पक्षी सप्तमीच्या शुभ दिवशी ध्यानस्थ असता विमलांबुजेस साक्षात्कार झाला। तपश्चर्या फळा आली। विश्वंभराने करुणा केली। बालमूर्ती प्रकट झाली। साक्षात पुत्र रूपाने ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि अग्निअंश यांचे सर्वत्र सर्वंकष ज्योतिर्मय रूप ते कोटी सूर्याचे तेज फाकले। माता पिता बहुसंतोषले। केदारनाथ नाव ठेवले। विश्व सारे उजळले। कराया सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन। आले होते अवतार घेऊन बद्री केदार बालरूपाने। कोल्हापुरातील वाडी रत्नागिरी येथे हे ज्योतिबाचं मंदिर आहे। ज्योतिबा चांगला भला म्हणून ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असं बोललं जातं। चैत्र श्रावण अश्विन कार्तिक पौष माघ या महिन्यात ज्योतिबाचे उत्सव असतात। ज्योतिबाची यात्रा ही खूप मोठी भरते। दूर दूरचे भक्त जमतात। देवाला गाऱ्हाणी सांगतात। आपापल्या गावाचे प्रतीक आणतात। प्रेक्षणीय शासनकाठी असते। खारीक खोबरे गुलाल दवणा वाहिल्या जातात। भक्त ज्योतिबाच्या चरणी मनोमन प्रार्थना करतात। तू बद्री केदार शशिशेखर शूलपाणी शंकर तूच पंचानन कैलासेश्वर मृत्युंजय महारुद्र देवता तूच भूतेश्वर विश्वेश्वर ही त्रिनेत्रा तू गंगाधर तूच पिनाकी महेश्वर त्रिपुरांतका रत्नासुरांतका हे सदाशिवा विश्वधुरंधरा हे अपारा परमोदारा काळ भैरवा रुद्रावतारा शरणागत वत्सला तू भक्ती मुक्तिदाता भवसागरी यात तूच त्राता तू पाठीराखा असता आम्ही सुखरूप या जगी देवा तू सर्वा सन्मती देवनी आपुली सेवा घ्यावी करुणी। ज्योतिबाच्या नावानं